हाय एव्हरीवन. सो ह्यावेळी स्टडी सर्कलमध्ये आपल्याला ग्लायकॉलिसिसवर क्वेश्चन आलाय. तुमच्याकडे उत्तर आहेच, पण तरी आपण एकदा कन्सेप्ट समजून घेऊया सो दॅट तुम्हाला न पाठ करताही छान प्रकारे उत्तर लिहिता येईल. आता तुम्हाला माहितीये की जगायला आपल्याला एनर्जी लागते आणि ती एनर्जी मिळते थ्रू फूड. पण फूड मधनं आपल्याला डायरेक्टली एनर्जी एक्स्ट्रॅक्ट नाही करता येत. आपल्याला त्या फूडवर काही प्रोसेस करायला लागतात, त्या फूडचं प्रोसेसिंग करायला लागतं, नंतरच आपण ती एनर्जी एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. त्या बऱ्याच प्रोसेसेस असतात, पण त्यातली वन ऑफ द स्टेप इज ग्लायकॉलिसिस. सो एकदम सिंपल वे मध्ये आपण ग्लायकॉलिसिसचा कन्सेप्ट समजून घेऊया, मग तुम्हाला क्लिअर होईल की एक्झॅक्टली तुम्हाला उत्तरामध्ये लिहायचंय काय. ग्लायकॉलिसिस स्टार्ट्स विथ ग्लुकोज मॉलिक्यूल. तर ग्लुकोज मॉलिक्यूलला तुम्ही असं इमॅजिन करा की बरेच बिल्डिंग ब्लॉक्स वापरून आपण एक स्ट्रक्चर तयार केलंय, दॅट इज ग्लुकोज. ह्या स्ट्रक्चर मध्ये आपल्याकडे एनर्जी ट्रॅप्ड आहे, ती आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करायची. सो हे ग्लुकोजचं जे स्ट्रक्चर आहे ते आपण तोडले की त्याचे छोटे छोटे पार्ट्स आपल्याला मिळणार. मोठं स्ट्रक्चर तोडलं की छोटे छोटे आपल्याला ह्या प्रकारचे ब्लॉक्स मिळणार. हीच बेसिक आयडिया आहे ग्लायकॉलिसिसची. तर आता जेव्हा तुम्ही उत्तर वाचाल तेव्हा तुम्हाला ते क्लिअर होईल की ग्लायकॉलिसिस मध्ये आपण ग्लुकोज ह्या मॉलिक्यूलला आपण प्रोसेस करतोय, एसेन्शियली तोडतोय टू एक्स्ट्रॅक्ट एनर्जी. आणि एक मोठं स्ट्रक्चर तोडल्यावर जे छोटे छोटे आपल्याला ब्लॉक्स मिळतात ते म्हणजे हे मॉलिक्यूल्स आहेत, पायरुव्हिक ऍसिड, एटीपी, NADH2 अँड वॉटर. आता हे लक्षात घ्या की ग्लायकॉलिसिस ही ऑक्सिजन डिपेंडंट प्रोसेस नाहीये, म्हणून ॲरोबिक आणि अनॅरोबिक रेस्पिरेशन मध्ये दोन्हीही प्रोसेसेस मध्ये ग्लायकॉलिसिस पॉसिबल आहे. सो आय होप तुम्हाला आता हे ग्लायकॉलिसिसचा कन्सेप्ट समजला असेल. तुम्हाला काहीही डाऊट असेल तर आम्हाला नक्की सांगा आणि अभ्यास करत राहा. थँक्यू.